नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची बोर्ड प्रश्नपत्रिका 2024-25साठी आपण एक सराव पेपर या ठिकाणी सोडवणार आहोत. हा सराव पेपर 80 गुणांचा आहे आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाचा वेळ हा आपल्याला दिला जाणार आहे. आपल्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगात ठरेल. त्यासाठी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी मराठी. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या आहेत बघा. अशाच सूचना आपल्या बोर्ड पेपरवर पण असणार आहेत, म्हणून त्या व्यवस्थित वाचा. त्यानंतर विभाग 1 पठित गद्य. आमची ढाळच या पाठावर आधारित एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे. तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या पाठावर आधारित काही कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या आपण सोडवायच्या आहेत. बघा, पहिली कृती, आगळची वैशिष्ट्ये. 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी 4थ्या-5व्या ओळीत दिलेली आहेत बघा. ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी लिहायची आहेत. बैठे खेळ खेळण्याची ठिकाणं, ती 2 ठिकाणं लिहायची, उतार्यात दिलेली आहेत. एका शब्दात उत्तर लिहा. लेखकाच्या गावचं वर्तमानपत्र म्हणजे आमची ढाळच आणि वर्तमानपत्राच्या संपादक म्हणजे आजी. त्यानंतर ढाळजत या शब्दाचं प्रत्यय आणि विभक्ती प्रकार लिहायचा आहे. शब्द आहे ढाळच, प्रत्यय त, त्यानंतर त्याचा प्रकार सप्तमी. लिंग लिहायचे, बदलून वाक्य पुन्हा लिहायचे. आजोबा त्याचे संपादक होते. त्यानंतर एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व या ठिकाणी आपण लिहायचे पाठाच्या आधारे. हा भागामध्ये पुन्हा एक उतारा आपला दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. सोनालीचा उतारा आहे आणि त्यातली कृती, पशूंना भूक लागल्यानंतर सहन न होणाऱ्या गोष्टी, त्यांना चिडवणं, वेळ लावणं, खायला द्यायला, या गोष्टी त्यांना आवडत नाहीत. त्यानंतर अचूक विधान शोधायचं आहे. या 4ही विधानांपैकी उतार्यात कोणतं विधान आलं आहे ते पहा आणि ते लिहा. बघा, या ठिकाणी दुसऱ्या कडव्यामध्ये उत्तर दिलेले, पशूंना फसवणं, खोडी काढणं या 2 गोष्टी त्यांना सहन होत नाही. अचूक विधान दुसऱ्या ओळीत दिलेले. त्यानंतर वन्य पशूंचे दात, ताकद आणि चिवटपणा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. शेवटच्या ओळीत दिलेली उत्तरं. पातेल्याची चाळणी केल्याच्या घटनेचा ओघ तक्ता तयार करायचा आहे. बघा, शेवटच्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. दूध प्यायली, पातेल्याची चाळण केली, पातेल्याशी मस्ती केली, आणि अक्षरशः चाळणी केली पातेल्याची. हे 3 गोष्टी लिहायच्या आहेत. व्याकरण, तीन सर्व यांची जात लिहायची आपल्याला. त्यानंतर सहसंबंध, खोडी खोडकरपणा, ताकद चिवटपणा, चिवटपणा, पाय विलंब उशीर. स्वमतासाठी पाळीव प्राण्याबद्दल माहिती तुम्हाला या ठिकाणी स्वतःचा अनुभव लिहायचा आहे. पुढचा प्रश्न ई भाग, कारणे शोधा. दोन वाक्य दिलेले, त्याचं कारण आपल्याला या उतार्याच्या आधारे लिहायचे. ते अर्धवट वाक्य इथं पहा, त्याच्या पुढची ओळ लिहून टाका. व्यक्तीला होणारे हास्याचे फायदे उतार्याच्या आधारे लिहायचे.
त्यानंतर पत्करलेलं वेड आणि पांघरलेलं वेड हे दोन्ही शब्दांमधला फरक आपल्याला लिहायचा आहे उताऱ्याच्या आधारे. व्याकरण घटकावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. काळ ओळखा, विरुद्धार्थी शब्द लिहा, अनेक वचन वापरा. स्वमतामध्ये सदैव हसतमुख राहणे आनंददायी असते असं मत स्पष्ट करायचं आहे उताऱ्याच्या आधारे. विभाग 2 पद्य विभाग. कविता दिलेली आहे, खोद आणखी थोडेसे, आणि त्या कवितेवर आधारित कृती आपल्याला सोडवायची. पहिल्या कृतीमध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. खोडी नसतात नाणी हे वाक्य या ठिकाणी शोधायचं आहे आणि त्याच्या पुढची ओळ समोरच्या गटामधून लिहायची आहे, ती आपण त्याच्यासमोर लिहायची. त्यानंतर तक्ता पूर्ण करायचा आहे. कवयित्रीच्या मते काय करावे आणि काय करू नये कवितेच्या आधारे लिहा, लगेच समजेल आपल्याला. मला कमेंट करून उत्तर सांगितलं तरी चालेल. त्यानंतर काव्य सौंदर्यासाठी 2 प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरं कवितेच्या आधारे लिहा. प्रश्न दुसरा हा आपला मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवण्यासाठी असेल. 2 कविता दिल्या आहेत, आश्वासक चित्र आणि वस्तू. त्यावर आधारित 6 कृती दिलेल्या आहेत, त्यांची उत्तरं आपण कवितेच्या आधारे लिहायची आहेत. त्यानंतर ई भागामध्ये आपल्याला कवितेच्या 2 ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे 4 गुणांसाठी. तिसरा विभाग स्थूल वाचनासाठी आहे. त्यात आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत, 3 स्थूल वाचनाच्या पाठांवर आधारित. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विभाग 4 हा भाषाभ्याससाठी असेल. त्यात आपल्याला पहिला अ भाग व्याकरण घटकावर कृती आहेत, त्यात समास विचारलेले आहेत. समास आणि शब्द आणि त्यांचे प्रकार यांच्या जोड्या लावायच्या आहेत. दुसऱ्यामध्ये आपल्याला एक विधान दिलेलं आहे, त्याचा अलंकार ओळखायचा आहे आणि उदाहरण द्यायचं आहे. काव्यपंक्तीतील वृत्त ओळखायचं आहे दिलेल्या ओळीचं. शब्दसिद्धीसाठी आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, त्यात आपल्याला प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित शब्द ओळखून लिहायचे आहेत. सामान्य रूपासाठी आपल्याला तक्ता तयार करायचा आहे. वाक्प्रचार. ओळीतील वाक्प्रचार ओळखायचा आहे आपल्याला चौकटीत. त्यानंतर त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत अर्थाच्या आणि वाक्प्रचाराच्या. शब्दसंपत्तीसाठी रजनी हा शब्द दिलेला आहे, एक नाम येते आणि त्याचबरोबर रजनी म्हणजे रात्र. हे 2 अर्थ लिहायचे आहेत. शब्दसमूहाबद्दल वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारं वार्षिक आणि दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या लावायच्यात आपल्याला या ठिकाणी. समानार्थी शब्द बघा आणि त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्दही लिहायचे. कमाल, किमान. त्यानंतर डोळस, आंधळा हे विरुद्धार्थी शब्द सापडले 4 आणि दुसरे 2 समानार्थी शब्द लिहायचे आहेत आपल्याला. अव्याहत, दुष्कर्म, दुरीत, नेहमी. अव्याहत हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर 4 अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत गगन भरारी या शब्दापासून. नभ, भर, भरा, नख, भरारी, गगन हे शब्द बनतात. लेखन नियमानुसार कल्पवृक्ष आणि संस्कृती हा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर
अवतरण चिन्हांचा वापर करायचा आहे आणि वाक्य लिहायचे आहे. विरामचिन्हांचा वापर करायचा आहे, वाक्य कंप्लीट करायचे आहेत. चौकटीत लिहा ते. त्यानंतर पारिभाषिक शब्द अब्सेन्स, डिसमिस. अब्सेंट म्हणजे गैरहजर आणि डिसमिस म्हणजे नाहीसा होणे. त्यानंतर एक शब्द कोडं दिलेले, त्यापासून आपल्याला एक शब्द लिहायचा आहे अर्थपूर्ण. चपखल हा शब्द तयार होईल. पुढचा प्रश्न 5वा, उपयोजित लेखनासाठी पत्रलेखन दिलेलं आहे. एक मागणीपत्र आणि विनंतीपत्र आपल्याला कंप्लीट करायचं आहे, दोघांपैकी एक, दिलेल्या माहितीच्या आधारे. सारांश लेखनासाठी प्रश्न पहिला ई मधला अपठित उतारा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचा सारांश लिहायचा आहे. जाहिरात लेखन आपल्याला दिलेल्या चौकटीतल्या शब्दांचा वापर करून करायची आहे. कथापूर्ती, कथेचा शेवट दिलेला आहे तर त्याची सुरुवात आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर लेखन कौशल्यासाठी म्हणजे निबंध दिलेले आहेत 2, त्यापैकी एक अचूक निबंध आपल्याला लिहायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षेसाठी एक नमुना कृतीपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासलेली. असाच पेपर आपला असणार आहे. व्यवस्थित सराव करा. यासारख्या इतर विषयांचाही सराव आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.